पाकिस्तानच्या वाढत्या दहशतवादी कारवायांना भारताने त्याच भाषेत प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली आहे। जम्मू काश्मीरच्या कृष्णा घाटी परिसरात आर्मीने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपलीकडे असलेला पाकिस्तानचा बंकर उखळी तोफेच्या माऱ्यात उद्ध्वस्त केलाय। कृष्णा घाटी परिसरातच पाकिस्तानने भारताच्या शहीदांच्या मृतदेहाची विटंबना केली होती, तर भारताने अवघ्या 60 सेकंदात पाकिस्तानचा एक बंकर उडवलाय। याचं फुटेज उपलब्ध करून देण्यात आलंय, तर तुम्ही टीव्हीच्या स्क्रीनवर तुम्ही बघू शकता। अशा प्रकारे भारताने पाकिस्तानचे बंकर या ठिकाणी उद्ध्वस्त केलेत। उखळी तोफांचा मारा करत भारताने पाकिस्तानी बंकर्स या ठिकाणी उद्ध्वस्त केले। तर पाकिस्तानच्या बॉर्डर ॲक्शन टीमने 1 मे रोजी केलेल्या भेकड कृत्यानंतर भारताने दिलेलं हे पहिलंच चोख प्रत्युत्तर आहे। आणि या संदर्भात माझे सहकारी अमित भिडे आपल्याला अधिक माहिती देत आहेत। अमित, आपण बघतोय की पाकिस्तानने भारतावर केलेल्या भ्याड हल्ल्यांना भारताने चोख प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे। काय अधिक माहिती मिळतेय? भारतीय लष्कराकडून त्याचबरोबर संरक्षण मंत्र्यांनी 1 मेला पाकिस्तानच्या बॅट या टीमनी म्हणजे बॉर्डर ॲक्शन टीम या टीमने केलेल्या हल्ल्यानंतर आणि जवानांच्या मृतदेहाची विटंबना केल्यानंतर असं स्पष्ट केलं होतं की युद्धाची वेळ म्हणजे प्रत्युत्तराची वेळ आणि ठिकाण हे आम्ही ठरवू। त्यानुसार भारताने पुन्हा एकदा कृष्णा घाटी, जिथे पाकिस्तानने हे भेकड कृत्य केलं होतं, तिथेच पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्याचं ठिकाण भारताने निवडलेलं दिसतंय। भारतीय लष्कराने स्पेशली सिख रेजिमेंटच्या माध्यमातून केलेल्या उखळी तोफांच्या माऱ्यामध्ये भारताने अवघ्या 60 सेकंदात पाकिस्तानचा एक बंकर उद्ध्वस्त केला। पाकिस्तानचं नुकसान किती झालंय हे यातून अजून स्पष्ट झालेलं नाही, ती माहिती थोड्याच वेळात मिळेलच आपल्याला। पण जे व्हिज्युअल भारताकडून जारी करण्यात आलं त्यामध्ये पाकिस्तानचा एक बंकर पूर्णपणे नष्ट झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे। स्वाती, नक्कीच अमित, तर एक सणसणीत प्रत्युत्तर भारताने पाकिस्तानला दिलेलं आहे। धन्यवाद या माहितीसाठी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।